नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपण पाहत आहोत अद्वैत कलाशी भांडत असतो की तू खोटारडे आहे, तुम्ही नेहमीच आमच्याशी खोटं बोलत आले आहात आणि फसवणूक करण्यात तुमचा हात कोणीही पकडू शकणार नाही, असं अद्वैत कलाशी बोलत असतो, भांडत असतो आणि स्वतःलाही दोष देत असतो. प्रत्येकजण मलाच येऊन फसवतं, मलाच वेड्यात काढतं. पहिले नयनानी, नंतर त्या सानिकानी, त्या अकाउंटंटनी सुद्धा मला वेड्यात काढलं आणि तू माझ्यासोबत ह्या रूममध्ये राहत असतानाही तूही माझ्या नाकाखाली मला वेड्यात काढलं, माझ्याशी खोटं बोलून फसवणूक केली. प्रत्येकजण माझ्याशी असंच वागणार का? माझं नशीबच काय, असं म्हणत स्वतःला तो दोष देऊ लागतो. आता हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला वाईट वाटत असतं आणि ती अद्वैतशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते, पण अद्वैत तिच्याशी एकही शब्द बोलत नाही. तो तिच्यावर रागवलेला असतो. तेव्हा अद्वैत जवळ बसून कला त्याला बोलू लागते, मला मान्य आहे मी चुकले आणि मी माझी चूक मान्य करते. तुला एकदा नाही तर 1000 वेळा मी सॉरी बोलते. मला माफ कर. मी असं करायला नको होतं. जे मी केलं ते चुकीचं होतं. पण त्यावेळी परिस्थिती अशी होती, तुला मदतीची गरज होती. तू माझी डिझाईन पाहायला तयार नव्हता म्हणून मी हा मार्ग निवडला आणि तू माझ्यावर चिडेल म्हणून तुला मी घाबरत होती. तू कधी माझ्याशी मनमोकळेपणाने बोललाही नाही. तरीही आज मी माझी चुकी मान्य करते आणि माफी मागते. पण अद्वैत तिला माफ करायला तयारच नसतो. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, दुसऱ्या दिवशी कला आबांशी बोलण्याचा प्रयत्न करते. आबा, मी या सगळ्यातून कशी बाहेर पडू? मी जे केलं ते चुकीचं केलं, मला मान्य आहे. एकावर एक अशा कितीतरी चुका मी करतच गेले. आबा, मी आता काय करू? तेव्हा आबा तिला सांगतात, आता तुझा संसार आहे आणि तू पुढे तो कसा चालवायचा ते तूच ठरव. आता मी काहीही सांगू शकणार नाही. असं म्हणत आबांनी हात वरती केले. तुमचा संसार जसा जमेल तसा तुम्ही ढकला, काढा, जसं जमल तसा करा आणि नसेल जमत तर तुम्ही तुमचं पाहून घ्या. असं म्हणत आबांनी आता तिला स्पष्ट मदत करणार नाही म्हणून नकार दिलेला असतो आणि आबांना ती म्हणते, ठीक आहे आबा, मी बघते आता पुढे काय करायचं. माझा मार्ग मलाच निवडायला हवं, असंही ती म्हणते. आता काय करावं तिला सुचेना, पण तिने आता काम करायचं बंद नाही करायचं असं ठरवलेलं असतं. सगळं घरातली कामं आवरल्यानंतर ती तिची डिझाईन बनवतच राहणार. कोणी ती डिझाईन घेऊ ना घेऊ, एक कलाकार म्हणून ती तिचं डेलिकेशन कामामध्ये दाखवतच राहणार आणि स्वतःला समर्पित करून ती डिझाईन बनवतच असते. अद्वैतचाही विचार तिच्या मनात येत असतो. त्यांनी स्पष्टच नकार दिलेला आहे, पण त्याच्यावर पुन्हा कुठलं संकट येऊ नको. स्वामीनाथन सरांना जर डिझाईन आवडली नाही आणि काही कारणाने जर एवढी मोठी जी करोडोंची डील होणार आहे ती कॅन्सल झाली तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांदेकरांचं नाव बदनाम होईल. मला मदत करायला हवीच. त्यांनी घेऊ ना घेऊ पण मी डिझाईन बनवून ठेवणार. मग ती सानिकाला फोन करते आणि सानिकाला म्हणते, आता जे काही प्रकरण घडलं आहे ते तुझ्यापर्यंत पोचेलच. सरांना कळलं आहे की आपण दोघींनी मिळून डिझाईन बनवल्या. आता ते तुझ्यावरती पण रागवतील. पण एक सांगू का, घाबरू नको, आपली बाजू मांडत राहा आणि आपण खोटं बोललो त्याचं कारणही समजून सांग आणि मी डिझाईन बनवत राहणार. त्यांना कधी जर अडचण आली तर त्या डिझाईन आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. सानिका म्हणते, हो मॅडम, तुम्ही जसं म्हणाल तसं करू. सकाळी सकाळी सगळेजण जेवणाच्या टेबलवर आलेले असतात. जेव्हा नाश्त्यासाठी कला अद्वैतला नाश्ता देते, पण अद्वैत तिच्या हातून नाश्ता घ्यायला आता नकार देतो. ह्या दोघांची भांडणं पाहून मात्र रोहिणीला आणि राहुलला फार आनंद होत असतो. आता बरोबर यांची कशी मी वेगळी करते बघ, असं म्हणत ते आता तिचा डाव साधणार आहे. यांच्या तिघांमध्ये भांडणं करून यांचं वाटोळं कसं होईल हे पाहायचं आपण, असंही ती राहुलला सांगत असते आणि अद्वैतला समजवत असतो, आबा की खाऊन घे. पण लगेचच सरोज म्हणते, तुम्ही नाही इथून पुढे ह्या दोघांमध्ये अजिबात बोलायचं नाही. त्या दोघांना जसं वागायचं तसं वागतील. तो योग्यच वागत आहे. तिने फसवणूक केल्यामुळे त्याला तिच्या हातचं काहीही खायचं नाही. तेव्हा आबा म्हणतात, बरं, मी इथून पुढे माझ्या तोंडातनं शब्दही काढणार नाही आणि काही बोलणारही नाही. इकडे कलाच्या आईला काळजी वाटत असते. काल जे काही प्रकरण घडलं ती तिच्या नवऱ्याच्या कानावर घालत असते आणि तिला वाईट वाटत असतं, माझ्या मुलीचं काय चालू असेल तिच्या घरी, म्हणून तिला काळजी वाटत असते. तेव्हा तिचा नवरा तिला म्हणतो, खरं सांगू का, आपली मुलगी खूप भक्कम आहे, धीराची आहे, ती काही ना काही मार्ग काढेल. तू अजिबात तिची काळजी करत इथे टेन्शन घेऊ नको, असं म्हणत तो तिला समजावून सांगतो. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, ऑफिसमध्ये गेल्या सरोजचं आणि अद्वैतचं बोलणं सुरू होतं. ते लगेचच सानिकाला बोलवून घेतात. अद्वैत फार चिडलेला असतो. सानिकाला तो तिच्या चुकीबद्दल बोलत असतो आणि तो तिला म्हणतो, तुला इथून पुढे मी कामावरती पण ठेवणार नाही. तेव्हा मात्र सरोज ही चिडलेली असते. आता आपल्याला नवीन लवकरात लवकर डिझायनर शोधायला हवी. स्वामीनाथन सरांना चांगल्या डिझाईन द्यायच्या आहे आणि सानिका, तुला इथे काम करण्याची आता काहीच गरज नाही. सानिका त्यांच्या हातापाया पडू लागते. मी जे काही केलं त्याबद्दल माझं स्पष्टीकरण तरी ऐका, असं म्हणत ती सगळ्यांची माफी मागते. माझ्याकडून पुन्हा असं काही घडणार नाही. पण अद्वैत फार चिडलेला असतो आणि अद्वैत तिला म्हणतो, तुला मी कामावर नाही ठेवू शकणार.
पण तिची ती माफी मागण्याची परिस्थिती ते सगळं पाहिल्यानंतर सरोज तिला एकाच शर्तीवर कामावर ठेवणार आहे. लवकरात लवकर डिझायनर सापडायची आणि चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन शोधून त्या आमच्यापर्यंत आणायच्या आणि चांगल्या डिझायनरही शोधायचं असंही सांगत सानिकाला कामावर ठेवते आणि सानिकाला ती दमच भरते. इथून पुढे कुठल्याही प्रकारची कलाला मदतही करायची नाही आणि मग ती ओके मॅडम असं म्हणत मान डोलवते आणि तुम्ही जसं सांगाल तसं करेल, मलाही कामाची गरज आहे, कामावरून काढलं नाही म्हणून धन्यवाद असंही म्हणून ती बाहेर जाते. तेव्हा अद्वैत त्याच्या आईला म्हणतो आता काय करायचं, आता जर लवकरात लवकर डिझाईन नाही दिलं स्वामीनाथन सरांना तर ते आपल्याबरोबर एवढी मोठी डील कॅन्सल करू शकतात. त्याच्यासाठी आता जोमाने कामाला लागावं लागेल, लवकरात लवकर डिझायनर शोधावीच लागेल असं तो सांगत असतो. आणि सरोजही म्हणते आपण लवकरात लवकर काम करू आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर डिझायनर शोधू. मग दिवस रात्र ते तिकडे मेहनत करताय डिझायनर शोधण्यामध्ये. इकडे मात्र कलाने ठरवलं आहे की आपण आपलं काम बंद नाही करायचं, कुठल्याही प्रकारची आपल्या कामात आपण अजिबात कसर सोडायची नाही. तिने तिचं काम रात्रंदिवस चालूच ठेवलेलं असतं. ती आबांशी पुन्हा बोलायला येते, आबा एवढं सगळं झालं पण मी डिझाईन बनवतच आहे, जर भविष्यात जर कधी काही अडचण आली तर माझी इच्छा आहे की माझ्यामुळे ह्या कंपनीचं ह्या चांदेकरांच्या पेढीचं नाव बदनाम नको व्हायला. मी डिझाईन तर बनवले आहे पण पुढे जर काही अडचण आली तर माझ्या डिझाईन वापरल्या जाव्या अशी माझी इच्छा आहे. आबा म्हणतात ठीक आहे, तू तुझं काम करत राहा, जरी तुझ्या डिझाईन इथे नाही आल्या कामात तर दुसरीकडे कुठेतरी येईल. तू मूळतच कलाकार आहे, तुझ्यात कलेचं वरदान आहे, तेव्हा तू तुझी कला करणं काही सोडू नको, तुझं काम तू करतच राहा. इकडे ना रजनी मॅडमही विचार करत असतात किती हुशार आहेस तू आणि तुझा असं झालेला अपमान मला काही सहन होत नाही. तेव्हा कलाशी बोलताना ती सांगू लागते खरंच ह्या घराला कलेचं वरदान आहे, तूही त्यांचीच कलेची एक भक्तच निघाली, पण तुझ्या कलेला इथं वाव दिली जाणार नाही. इथे फक्त आणि फक्त वहिनीची आणि अद्वैतची मनमानीच चालते. मला कधी कधी असं वाटतं तुझ्या कलेला वाव मिळायला हवी, तू तुझं काम करणं खरंच बंद करू नको हं असंही ती वचन घेते. आणि ती मॅडमला सांगते हो मॅडम मी माझं काम कधीच बंद करणार नाही, असंच करत राहणार, त्याची पुढे काहीही कदर हो किंवा न हो पण माझं काम नाही सोडणार. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल सरोज खूपच दबाव आणत असते सानिकावरती, लवकरात लवकर डिझायनर शोध. तर ती म्हणते 2-3 डिझायनर शोधले आहे, त्यांचं काम मी तुम्हाला मेल करून पाठवते, आवडते की नाही पहा. आणि हे सगळं बोलणं आता रोहिणीने ऐकलेलं असतं. रोहिणी आता मनातल्या मनात ठरवते यांना कुठल्याही प्रकारचे डिझायनर भेटायलाच नको, जर यांना डिझायनर मिळाली तर यांचं काम सोपं होईल आणि यांच्यावर आपल्याला संकट आणता येणार नाही. ती लगेचच राहुलला फोन करून सांगते की जी कोणी डिझायनर आहे तिच्यावर दबाव आण आणि तिला ह्या कामावर येऊ देऊ नको. मग तोही म्हणतो हो मी बरोबर करतो, त्या मुलीला मी इथे कामावर येऊच देणार नाही. इकडे स्वामीनाथन सरांचा मेलवर मेल येत असतो डिझाईन झाला आहे की नाही, आणि इकडे अद्वैतकडं अजून एकही डिझायनर भेटलेले नाही, जे भेटतं तेही काम सोडून जात आहे. आता घरी आल्यानंतर त्याला काळजी वाटत असते, जितक्या डिझाईन त्याच्याकडे होत्या त्या सगळ्या घरच्यांना तो दाखवत असतो. याच्यातनं आता स्वामीनाथन सरांना दाखवण्यासाठी काही सिलेक्ट करायचं आहे असंही म्हणतो. तितक्यात संध्याकाळी त्यांना स्वामीनाथन सरांचा फोन येतो. स्वामीनाथन सर त्यांना खूप घाई आहे, त्यांना बाहेर जायचं आहे. ते ना अद्वैतला सांगता मी उद्या सकाळी तुमच्या घरीच येतो, ऑफिसमध्ये यायला मला वेळ नाही, मला लवकर कर्नाटकात जायचं आहे, तेव्हा मी ना तुमच्या घरी येऊन सकाळी सकाळी सगळ्या डिझाईन वगैरे सगळं सिलेक्ट करून पुढची जी काही असेल आपली डील ती आपण करून घेऊया असं म्हणत तो म्हणतो मी उद्या सकाळीच तुमच्याकडे येतो. आणि अद्वैतची इकडं काहीच तयारी नाही, तेव्हा तो भांबावून जातो. तो म्हणतो तुम्ही एवढ्या सकाळी येणार, पण माझी तर इथं काही तयारी नाही. पण सर म्हणतात ठीक आहे ना, पण डिझाईन तर आहे ना का तुझ्याकडे, मला फक्त डिझाईनच तर पाहिजे आणि सिलेक्ट करायचे आहे, तेवढ्या केल्या की माझं काम झालं आणि मग तुमचं पुढचं काम तुम्ही करत राहा असं म्हणत स्वामीनाथन सर म्हणतात मी उद्याच येतो, मला नंतर वेळ नाही तुम्हाला भेटायला. आता हे फोनवरचं बोलणं कलाने ऐकलेलं असतं. कला ते सगळं बोलणं ऐकून त्यांना म्हणते आता काय करणार. आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे सर तुम्ही या सकाळी, आपण सकाळी बोलू. आता अद्वैत तिकडे भांबवून गेलेला आहे, कलाच्या लक्ष देतो. कला त्यांना म्हणते मी दिलेला डिझाईन जर तुझ्या उपयोगात पडणार असेल तर नक्की वापर हं. पण अद्वैत इतका स्वाभिमानी आहे, त्याला त्याच्या आईने पण सांगितलं हिच्या डिझाईन आपल्या कलेक्शनमध्ये घ्यायच्या नाही. तो लगेचच म्हणतो तुझी मदत घ्यायला मी काही एवढा अपंग पण झालेलो नाही, मी माझी स्वतःची ही मेहनत करेल आणि स्वतः डिझाईन बनवून त्या स्वामीनाथन सरांना दाखवेल. एवढ्या रात्री तो स्वतःचा आता डिझाईन करायला बसलेला असतो. डिझाईनसाठी तो वेगवेगळ्या वेबसाईट्स खोलून चेक करत असतो, डिझाईन काढत असतो. स्वतः डिझाईन बनवणार म्हटल्यावर स्वतःच घेऊन बसलेला असतो. तर रात्रीचा दिवस करून त्याला डिझाईन पूर्ण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीनाथन सर येतात, आबांना भेटतात सगळ्या घरच्यांना. मग तिथे त्यांना भेटून आनंद होतो आणि आबांचं फार कौतुक करतात स्वामीनाथन सर, तुम्ही खरंच खूप
हिंमतवाले आहेत, तुम्ही किती मेहनतीने तुमचं काम साकारलं की हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं असं म्हणून कौतुक हे करत असतो. मग तिथे सरोजशी बोलण्यासाठी स्वामीनाथन सर येतात. स्वामीनाथन सरांशी बोलण्यासाठी सगळेजण जमा होतात. सगळेजण मिळून मग जेवायलाही जातात, नाश्ताही करतात, जेवणही करतात. आणि जेवण केल्यानंतर स्वामीनाथन सरांना इतकं छान वाटतं, इतके सगळे प्रकार खाल्ले आणि सगळेचे सगळे इतके सुंदर होते म्हणून ते अवश्यपणे कलेचं कौतुक करतात. तुम्ही माझ्या आजीची मला आठवण करून दिली, तुमच्या हातचं जेवण केलं, मला माझी आजीच आठवली. आता इकडे ते म्हणतात डिझाईनची काही प्रिपेरेशन झाले की नाही, मला डिझाईन पाहायचं आहे. आता अद्वैतने जितक्या डिझाईन बनवल्या आहे तितक्या त्याने त्याच्या आईला दाखवल्या. त्याच्या आईला त्यातली एकही डिझाईन आवडली नाही, पण आता स्वामीनाथन सरांना दाखवायला तर हव्या. आता काय करायचं, आता काहीतरी करावं तर लागेल, पण कसं. मग ती त्याची आई सांगते जितक्या डिझाईन तुझ्याकडे आत्ता अवेलेबल आहे तितक्या तू स्वामीनाथन सरांना दाखवून दे, पुढे आपण काय करायचं नंतर पाहू. मग स्वामीनाथन सरांसमोर अद्वैत त्याच्या डिझाईन ठेवू लागतो. डिझाईन पाहिल्यानंतर स्वामीनाथन सर एक 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 खोलून पाहत असतात आणि इतक्या बकवास डिझाईन मी माझ्या आयुष्यात आजूपर्यंत पाहिल्या नाही. मला आत्ताच्या पहिले जितक्या डिझाईन दिल्या त्या इतक्या सोबर होत्या, मला तशाच डिझाईन हव्या. ह्या डिझाईनला काहीच अर्थ नाही. मला जर माझ्या पहिल्यासारख्या डिझाईन मिळाल्या नाही तर मी ह्या आत्तापर्यंत जितके कॉन्ट्रॅक्ट केले ते सगळे कॅन्सल करेल अशी ते धमकी देऊ लागले. मग अद्वैत त्यांना मला थोडा वेळ द्या असं म्हणू लागतो आणि रूममध्ये येतो. तिथेही तो सांगू लागतो की आता काय करायचं. त्याच्या आईलाही टेन्शन येतं आणि तो म्हणतो की आता आपण कलाची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. जर आपल्या हातून एवढी मोठी डील गेली तर आपल्या पिढीचं खरंच आहे नाव खराब होईल. आपण इतक्या वर्षांपासून जे नाव जपलं आहे त्याचं काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला कलाची मदत घ्यावीच लागेल. सरोज म्हणते आता मी माझे हात दगडाखाली आहे म्हणून मी मदत घेत आहे, पण याचा अर्थ असं नाही की तूच ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदार आहे, तुझ्यामुळेच एवढे करोडोंचे ऑफर मिळत आहे. हा तुझा गैरसमज पुन्हा मला दाखवायचं नाही, तुझं माझंही मला दाखवायचं नाही असं म्हणत सरोज तिची मदत घ्यायला तयार होते. कशी आहे ना, चोर तर चोर वरतून शिरजोर. इकडे स्वामीनाथन सरांना मग अद्वैत नवीन डिझाईन दाखवतो. त्या सगळ्या डिझाईन त्यांना खूप आवडतात. मग ते सगळी डील ते ओके करून निघून जातात. आता इथून पुढची सगळी डिझाईन कलाचेच असणार असं त्या स्वामीनाथन सरांनी सांगितलेलं असतं आणि आबांनाही ह्या गोष्टीचं फार कौतुक वाटत असतं. अद्वैतही कलाला थँक्यू म्हणतो. ऐन वेळेवरती आपली नाचक्की झाली असती, तुझ्या डिझाईनमुळे आपली नाचक्की होण्यापासून आपण वाचलो. सरोज मात्र तिचा माज काही सोडत नाही. ती वरतून म्हणते तुला वाटू देऊ नको की तुझ्यामुळेच एवढे मोठे ऑर्डर मिळाले आहे. खरं तर माझ्या मुलाने कष्ट केले आहे म्हणून हे सगळं वैभव आज पाहायला मिळत आहे. आबांना मात्र ह्या गोष्टीचा फार राग येतो. आबा तिला त्यावेळेला मग पुन्हा कान उघडून करतात आणि तू जे काही बोलत आहे ते एकदम चुकीचं सरोज बोलते. आणि अद्वैतही तिला सांगतो खरंच आहे आत्तापर्यंत जितक्या डिझाईन आपण वापरल्या त्या सगळ्या कलाच्या होत्या, त्यामुळेच आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, आपल्याला हे आता मान्यच करावं लागेल. आबा मात्र फार चिडलेले असतात. आबा म्हणतात हे जे काय आता आपण पाहतोय कौतुक सोहळे हे सगळे आपल्या पिढीचं जितकं कौतुक होणार ते सगळं आणि सगळं कलामुळेच होते. कलाच्या इतक्या सगळ्या चांगल्या डिझाईनमुळेच आपल्याला इतके चांगले दिवस आले. तुम्ही कितीही नकार द्या, कितीही आडेवेडे घ्या, पण हे सत्य आहे की कलामुळेच आपल्याला इतकी मोठी ऑफर मिळाली आणि तिच्यामुळेच आज आपण इतकं मोठं आपलं नाव इतक्या वेगवेगळ्या स्थानावरती जाणार, त्याचं भारतात इतकं नाव होणार. आणि देवासमोर कला हात जोडून म्हणते माझ्याजवळून जे घडलं त्याची मला माफ कर आणि इथून पुढे जे काय करणार आहे त्याच्यासाठी मला आशीर्वाद दे. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.